मुंबईतील परळ टीटी उड्डाणपुलाचं काम सध्या वेगानं सुरू आहे। याची डागडुजी सुरू झालेली आहे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे लालबागपासून सायनच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की जोरात सध्या काम सुरू आहे आणि इथलं जे डांबर आहे ते सध्या खोदण्याचं काम सुरू आहे आणि यानंतर नवीन डांबर यावर टाकण्यात येणार आहे। मात्र या सगळ्या कामाचा जो फटका आहे तो वाहन चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसतोय। लालबागपासून ते परळ टीटीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि रोज प्रवास करणाऱ्यांनी या ठिकाणाहून आता पर्यायी मार्गाची निवड करावी असं आवाहन सुद्धा ट्रॅफिक विभागाकडून करण्यात येते। 1980 मध्ये बांधलेला हा परळ टीटी उड्डाणपूल आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हा एक महत्त्वाचा दुवा आहे। मात्र पुलावरील मोठ्या संख्येतील विस्तार सांधे झिजले आहेत आणि त्यामुळेच रस्त्याचा पृष्ठभाग हा असमान झाला होता। बऱ्याच तक्रारी येत होत्या आणि हा पूल का तयार होत नाही अशा तक्रारीसुद्धा या ठिकाणी प्राप्त होत होत्या आणि त्यामुळे आता हा पूल पुन्हा खोदून नव्यानं यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे। हे काम टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहे। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे आणि त्यामुळे या मार्गाने प्रवास करत असाल तर पर्यायी मार्ग निवडा असं आवाहन आता करण्यात येत आहे। कारण मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण प्रभागामध्ये झालेली आहे, या भागात झालेली आहे आणि त्यामुळे आता यावर ट्रॅफिक विभाग काही महत्त्वाचे ठोस पावलं उचलणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।